स्थिती आहे, राजकीय परिस्थिती. त्याच्यामध्ये आता राजकारण सर्वसामान्यांच्या हातातलं उरलेलं नाही, असं म्हटलं जातं. पैसेवाल्यांचा खेळ झालाय आणि प्रचंड पैसे निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यासाठी लागतात, असं बोललं जातं. अशा सगळ्या वातावरणामध्ये शिक्षक असलेला एक माणूस खासदारकीच्या निवडणुकीला उभं राहणं आणि निवडून येणं हे जवळपास अशक्यप्राय वाटेल अशी गोष्ट आहे, पण तो चमत्कार तुम्ही करून दाखवलेला आहे. आणि त्यामुळं आम्हा सगळ्यांनाच तुमच्याशी गप्पा मारण्याची आणि तुम्हाला भेटण्याची उत्सुकता होती. मुळामध्ये म्हणजे या सगळ्या गप्पांना सुरुवात करतानाचा पहिला प्रश्न की आपण खासदार होऊ असं शाळेमध्ये मराठी इतिहास शिकवणाऱ्या भगरे सरांच्या मनामध्ये कधी असं म्हणजे स्वप्न त्यांना कधी पडलं होतं का? त्यांना असं कधी त्यांच्या मनात विचार तरी आला होता की असं काहीतरी आपल्या आयुष्यात कधी काळी घडू शकेल? म्हणजे मी तसं खूप सर्वसामान्य कार्यकर्ता. म्हणजे गरिबी ही अनुभवली. मी कल्पना करू शकतो खूप म्हणजे खूप कठीण काळातून तुम्ही तुमचा सगळा संघर्ष आणि तो सगळा प्रवास आणि तुमचं शिक्षक होणं हेच मुळामध्ये मोठा टप्पा होता आणि त्याच्यातून तुम्ही पुढे एवढी मोठी कामगिरी कर्तबगारी करून दाखवली. कारण खूप सर्वसामान्य कुटुंबातून मोठं होणं मी म्हणजे हे सगळं अनुभवलंय. घरच्यांनी बळ दिलं, घरच्यांनी शिकवलं म्हणून मला शिक्षक होता आलं. पण राजकारणामध्ये जाईल, या सगळ्या गोष्टी इथपर्यंत होतील हे तसं माझ्यासाठी स्वप्नच आहे. आणि म्हणजे आजही मला वाटतं की बाबा खरंच मी खासदार झालोय का? कारण कल्पना करू शकत नाही. हा सगळा प्रवास मी माझ्या राजकीय जवळजवळ 20 वर्षाच्या आयुष्यामध्ये मी बघितला की आपण ठीक आहे सरपंच होऊ शकतो. पंचायत समितीमध्ये मी 10 वर्ष असताना सभापती उपसभापती पदावरती काम केलं. जिल्हा परिषदलाही निवडून आलो आणि त्याचबरोबर ज्या पक्षामध्ये मी ज्या पक्षाच्या जोरावरती पंचायत समितीला निवडून आलो, जिल्हा परिषद सदस्य झालो, त्या पक्षाचा मी आज 14-15 वर्षापासून तालुका अध्यक्ष म्हणून काम करतो. पण कधी फक्त एक आपल्याला काम करायचं आहे. पवार साहेबांनी किंवा जे माझे गॉडफादर आहे राजकीय क्षेत्रामध्ये आदरणीय शेटे साहेब यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायची या उद्देशानेच मी काम करत राहिलो. म्हणजे असं कोणी मला म्हटलं की बाबा आता तुम्ही आमदारकीला उभं राहा, अरे शेवटी एवढी आर्थिक कुवत त्यासाठी किती लागते, किंवा खासदारकीला उभं राहा, मतदारसंघ किती मोठा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी म्हणजे लोक मला म्हणायची, परंतु मला कळायचं की शेवटी आर्थिक कुवत तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेवटी आपली नाही आहे. आपण ठीक आहे, मला विचारलं तरी मी सांगायचो की मी कामाच्या बाबतीमध्ये संपर्काच्या बाबतीमध्ये कमी पडणार नाही, पण माझ्याकडे पैसे नाही आहे. आणि पैसे नसल्यामुळे मी निवडणूक शेवटी आपली जी संपत्ती आहे ती संपत्ती किती वेळा विकली तरी त्याच्यावरती निवडणूक होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मग कधी हे स्वप्न मी पाहिलेलं नव्हतं, परंतु शेवटी लोकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवण्याचं काम माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडून देऊन लोकांनी दाखवून दिलंय की लोकांच्या मनामध्ये असलेला उमेदवार जर असेल तर तो लोक निवडून देतात. हे निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं, म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षकाला इथपर्यंत बदल मारता आले. पण म्हणजे जेव्हा तुम्हाला तिकीट मिळालं आणि कुणीतरी एक शिक्षक भगरे सर निवडणुकीच्या मैदानात उतरतायत, तेव्हा सगळ्यांनाच त्याचं नवल वाटलं होतं की शिक्षकी पेशामध्ये आजही शिक्षक म्हणून काम करणाऱ्या कोणातरी माणसाला निवडणुकीच्या आणि तेही लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जातंय. शरद पवारांना कदाचित त्याच्याबद्दलचा विश्वास असेल. तुम्हाला कितपत विश्वास होता की लोकसभेची निवडणूक आपण लढू शकतो आणि जिंकूही शकतो? उमेदवारीच्या बाबतीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये पार्टीची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये मी तालुका अध्यक्ष असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं. दिंडोरी लोकसभेचा आढावा होता आणि मग त्याच्यामध्ये ज्या चर्चा झाल्या त्या चर्चेमध्ये सगळ्यांनी पाठीमागे काय झालं, मग पवार साहेबांनी सांगितलं की आता ठीक आहे पाठीमागच्या गोष्टी घडून गेल्या आहे, परंतु सगळ्यांनी आग्रह केला की जो उमेदवार आपला प्रामाणिकपणे काम करत असेल त्या उमेदवाराला उमेदवारी द्या. मग पवार साहेबांनी विचारलं की मग असं उमेदवार कोण? तर त्यावेळेस सगळ्यांनी माझं नाव सांगितलं की भगरे सर उमेदवार होऊ शकतात. आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं
बुवा लोकसभेचा उमेदवार आपण होऊ शकतो, पण सातत्याने एका बाजूला होऊ शकतो, पण दुसऱ्या बाजूला आपल्याकडे आर्थिक कुवत नाही. आपण जरी म्हटलंय की मला लोकसभेची उमेदवारी लढवायची, पण जर आपल्याकडे पाठीमागे आर्थिक ताकदच नाही तर आपण कशी लढू शकतो? पण याचा अर्थ म्हणजे आता आपण आहोत जुलैमध्ये, हो. तर गेल्या जुलैमध्ये तुम्हाला असं कुठं सुतराम तुमच्या शक्यता डोक्यात पण नव्हतं की असं काही होऊ शकतं? सुतराम पण शक्यता नाही, कारण ते स्वप्न आपण पाहूच शकत नव्हतं ना. कारण ही सगळी परिस्थिती मी सांगितल्या पद्धतीने अनेक वर्षापासून राजकारणात असल्यामुळे आपण लोकसभेची आर्थिक जबाबदारी पार पाडू शकत नाही. निवडणूकच लढू म्हणजे निवडणूक लढू शकतो, पण आर्थिक बाबींनी आपल्या कमकुवत आहे आणि त्यामुळे आपण स्वप्न पाहणं, कारण आपल्याला तेवढी मॅच्युरिटी आहे आणि त्यामुळे आपण कधी असं म्हटलं नाही. लोक म्हणायचे की तुम्हाला आता हे पाठीमागे जे बंड झालं किंवा ज्या गोष्टी घडल्या, पक्षाची फाटाफूट झाली आणि तेव्हापासून लोक म्हणायचे की आता आमदारकीचा उमेदवार या मतदारसंघामध्ये जर कोण असेल तर भगरे सर असतील, असं लोक म्हणायचे. पण तरी मी त्यांना सांगायचो की अरे ठीक आहे तुम्हाला वाटतं, परंतु ती निवडणूक, आमदारकीची निवडणूक लढवण्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ आपल्याकडे कुठे आहे? तर ती म्हणायची जिरवाळ साहेबांच्या काळामध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतली होती, आता ह्यावेळेस तुमच्यासाठी निवडणूक हातात घेतील, आणि त्याची परिस्थिती मला लोकसभेमध्ये आली. पण तुम्ही सांगत होतात ऑक्टोबरमध्ये साधारण तुम्हाला अंदाज आला की आपण होऊ शकतो. मग पुढं मग आल्यानंतर पुढे लगेच जन आक्रोश मोर्चा दिंडोरी मतदारसंघामध्ये झाला. त्याची जबाबदारी मी तालुका अध्यक्ष असल्यामुळे ती पाडत होतो आणि त्यावेळेस मला एक तालुका अध्यक्ष म्हणून स्वागत करण्याची संधी त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी, राज्यातले सगळेच वेगवेगळ्या फ्रंटलचे हे जे होते ती सगळी मंडळी त्या ठिकाणी, आदरणीय पवार साहेब सोडून फक्त सुप्रियाताई आल्या नव्हत्या आणि बाकी सगळी मंडळी आली होती आणि त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. आणि त्यावेळेस लोकांमध्ये बी मी जे मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यावरून लोकांना असं वाटायला लागलं की हे उमेदवार होऊ शकतात. आणि मग नंतर पार्टीने मला आदेश दिला. परंतु मी जिथं जिथं जायचो त्यावेळेस मला लोक विचारायचे की तुम्ही कोणत्या पार्टीकडून उमेदवारी करणार, तर मी सांगायचो पवार साहेबांकडे. आणि लोक असा का प्रश्न की कोणत्या पार्टीकडून करणार? नाही, मग मी बोलताना समजा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांचे कार्यकर्ते होते त्यांना माहिती आहे की भगरे सर कोणत्या पक्षाचे, पण मी अनोळखी लोकांना, नवीन लोकांना भेटायचो त्यावेळेस त्यांचा प्रश्न, मी नमस्कार करायचो, मी लोकसभेला इच्छुक उमेदवार आहे असं सांगायचो. आणि त्यावेळेस त्यांचा पहिला प्रश्न राहायचा की कोणत्या पार्टीकडून तुम्ही उमेदवारी करणार. आणि मग आपण सांगितलं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पार्टीकडून उमेदवारी करतो, तर त्यावेळेस लोकांची जी प्रतिक्रिया होती ती म्हणजे मला बळ देणारी होती. आणि त्यामुळे मग असं एकही त्या काळामध्ये उमेदवारी तर काही डिक्लेअर झाली नव्हती आणि लोक म्हणायचे मग तुम्हाला वरून आदेश केला का? मी म्हटलं मी एक पार्टीचा कार्यकर्ता आहे, तालुका अध्यक्ष आहे आणि शेवटी मला असं वाटतंय की आपण फिरून आणि जर उमेदवारी दिली तर आपण करू, नाही दिली तर शेवटी पार्टीचं काम प्रामाणिकपणे आपल्याला करायचं आहे. ते लोकांना जास्त की हा माणूस प्रामाणिकपणे करू शकतो ही जाणीव लोकांना त्या काळामध्ये निर्माण झाली. तुमचे मी व्हिडिओ बघितले, तुम्ही शाळेत शिकवताना अगदी खूप काळपर्यंत तुम्ही शाळेमध्ये शिकवतच होतात. तुम्ही काहीतरी पोरांना सांगताय, शिकवताय, फळ्यावर लिहिताय वगैरेचे व्हिडिओ तुमचे अगदी कधीपर्यंत तुम्ही शाळेमध्ये जात होतात? म्हणजे साधारण 18 एप्रिलला मी रीतसर हे दिले, म्हणजे एप्रिल एंडपर्यंत, म्हणजे मार्च एंडपर्यंत मी शाळेमध्ये म्हणजे रेग्युलर शाळेमध्ये सगळे वर्गात जाऊन सगळे वर्ग असे दांड्या मारल्या वगैरे नाही? दांड्या म्हणजे आज माझं तसं जर बघितलं ना सर तर